नमस्कार सगळ्यांना. आज आपण बनवणार आहे मशरूम पुलाव. चला तर मग सुरुवात करूया. कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवलं. त्याच्यामध्ये तेल छान कडकडीत गरम व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये जिरं टाकायचं. जिरं पण खूप छान फुललं पाहिजे. तेल आधी छान तापून घ्यायचं. त्याच्यानंतर थोडीशी कढीपत्ता, तेजपत्ता किंवा तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही खडे मसालेसुद्धा टाकू शकता. हा मी छोट्या मुलासाठी करते आहे, बाळासाठी, त्याच्यामुळं मी याच्यामध्ये मसाले जास्त ॲड करत नाही आहे. किंवा ह्याच्यामध्ये उभी चिरून मिरची टाकली तरी पण चालते. मी याच्यामध्ये खडे मसाल्याचा उपयोग नाही करत, फक्त एक तेजपत्ता टाकणार आहे. जिरं छान फुललं की त्याच्यामध्ये कढीपत्त्याची 4-5 पाने टाकायची. नंतर एक तेजपत्त्याचं पान टाकायचं. ते छान भाजलं गेलं की त्याच्यामध्ये हे मी आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट करून घेतली, ती त्याच्यामध्ये टाकायची. ती छान परतून घ्यायची. नंतर मी कांदा आणि टॅमॅटोची एक कांदा आणि अर्धा टॅमॅटो, अर्ध्याच्या कमी टॅमॅटो घेतलं तरी चालतं. जास्त घेतलं तर भाजी आंबट होते, त्याच्यामुळं टॅमॅटो थोडंसंच घ्यायचं. हे मिक्सरमध्ये छान बारीक करून पेस्ट करून घेतली. हे त्याच्यामध्ये मिक्स करायचं, तेलामध्ये टाकायचं. ते छान परतून घ्यायचं. परतल्यावर पुदिन्याची पेस्टसुद्धा मी याच्यात घातली आहे, जेणेकरून आपल्या ते पोटालाही खूप छान असतं पुदिना. ते इतर वेळी आपण खात नाही, या रेसिपीच्या ह्याने तरी आपल्या पोटात तो पुदिना जातो. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी थोडे मसाले टाकणार आहे. धना पावडर थोडीशी, अर्धा चमच्याच्या पण कमी मिरची पावडर, हळद आणि बिर्याणी मसाला टाकला. बिर्याणी मसाला तिखट नसतो, त्याच्यामुळं मी तो थोडासा एक 10 रुपयावाली पुडी मिळते त्याच्यातला मी 1-2 चमचे बिर्याणी मसाला टाकलेला आहे. तो छान परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत. नंतर मी हे मशरूम स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहेत, ते या मसाल्यामध्ये टाकायचे. ते छान परतून थोडंसं वाफवलं, मीठ टाकलं, छान परतून घ्यायचं. ते परतून झालं की थोड्या वेळ झाकण ठेवून काढलं तरीसुद्धा चालतं, जेणेकरून ते छान परतून जाईल. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये जे बासमती तांदूळ स्वच्छ धुवून ठेवले होते ते त्याच्यामध्ये टाकायचं. मी 1 ते 1.5 वाटीच तांदूळ घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. हे छान मिक्स करायचं आहे. अशा पद्धतीनं सगळीकडनं मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स होईपर्यंत मी 2 वाट्या पाणी गरम करायला ठेवलं होतं. ते पाणी छान गरम झालं की त्याच्यामध्ये ओतायचं, मिक्स करायचं. चवीनुसार मीठ बघायचं, आपल्याला अजून मीठ लागत असेल तर टाकायचं. आणि त्याच्यामध्ये ते छान हलवून घ्यायचं, मिक्स करायचं. नंतर कुकरचं झाकण लावायचं आणि 1-2 शिट्ट्या करून घ्यायचं. जास्त शिट्ट्या करायच्या नाही, नाहीतर भात सूप चिकट होतो. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, आपली रेसिपी तयार आहे. चला तर मग सर्व करूया. ही गरमागरमच खूप छान लागते. आवडली? थँक्यू. बाय बाय.